करणारा थकेल पण खाणारा काही थकणार नाही. आज काय बनवू म्हटलं तर म्हणे माशाचं कालवण आणि चमचमीत फ्राय. अर्धा किलो वाम आणली होती. वाम पाण्याने स्वच्छ धुवून त्याला मग हळद मीठ लावून घेतलं. आता इथं रस्सा आणि फ्राय दोन्ही बनवत असल्याने यातली थोडी वाम मी इथं या डिशमध्ये काढून घेतली आहे. राहिलेल्या वाममध्ये आपण घालूयात अर्धा चमचा घरगुती मसाला आणि तो आपण वामला एकत्र छान असा व्यवस्थित लावून घेऊयात. आणि त्यानंतर लगेचच रश्शासाठी मी वाटण बनवायला घेतलं. एक मोठा कांदा उभा चिरून घेतला आहे. तो मी इथं या पॅनमध्ये परतून घेत आहे. कांद्यासोबतच आपण टोमॅटो देखील परतून घेणार आहोत. कांदा टोमॅटोचं बनवलेलं हे वाटण आणि त्यापासून बनणारा रस्सा चवीला अगदी मस्त असा होतो. एक मीडियम साईजचा टोमॅटो चिरून इथं आपण या कांद्यासोबत एकत्र परतून घेऊयात. कांदा टोमॅटो परतत आला की यामध्ये आपण आलं लसूण घालूयात आणि पुढे एखाद्या मिनिटासाठी आपण हे कांदा टोमॅटोसोबत एकत्र हलवून घेऊयात. इथं मी ओलं खोबरं वापरत आहे आणि त्याचसोबत आपण थोडीशी कोथिंबीर घालूयात. एकत्र आपण हे बारीक वाटून घेणार आहोत. आता रस्सा बनवण्यासाठी इथे या कढईमध्ये मी घेत आहे 1 पळी तेल. तेल गरम झालं की यामध्ये घालूयात 1.5 चमचा साठवणीतला घरगुती मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट. तेलामध्ये आपण मसाला हलकासा परतून घेऊयात आणि मग यामध्ये बनवलेलं वाटण आपण घालणार आहोत. एकत्र मिक्स करत आपण हा मसाला गॅसच्या लो फ्लेमवर छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. मसाला इथं व्यवस्थित परतून घेतला की मग आपण आता रस्सा बनवण्यासाठी यामध्ये कोमट पाणी वापरणार आहोत. तर तुम्हाला पातळ घट्ट जसा रस्सा हवा आहे त्यानुसार पाणी यामध्ये घालायचं आणि एकत्र व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. गॅसच्या लो टू मीडियम फ्लेमवर आपण आता या रश्शाला मस्त अशी उकळी येऊ देऊयात. रश्शाला उकळी आली की मग त्यामध्ये आपण हळद मीठ लावलेली वाम घालणार आहोत. म्हणजे वाम कशी पटकन शिजते. उकळत्या रश्श्यामध्ये मासे सोडले की पुढे एक 10 ते 15 मिनिट गॅसच्या लो टू मीडियम फ्लेमवर रस्सा आणखी थोड्या वेळ उकळू द्यायचा. कढईवर अर्धं झाकण ठेवलं की रश्शाला मस्त अशी तरी येते. तर इथं मस्त तरीदार माशाचं कालवण तयार आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर आपण त्यावर घालूयात आणि पुढे लगेचच मासे फ्राय करायला घेऊयात. तर इथं पॅनमध्ये मी घेतला आहे अर्धा चमचा तेल. हळद मीठ तिखट लावलेले मासे आपण इथं या पॅनमध्ये शॅलो फ्राय करून घेऊयात. वाफेवर इथं आपण हे मासे फ्राय करून घेणार आहोत. आता या पॅनवर आपण झाकण ठेवलं की माशाला स्वतःचं असं पाणी सुटतं. तर इथं खूप जास्ती तेल न वापरता रवा तांदूळ असं काहीच न वापरता अगदी थोड्याशा तेलामध्ये मस्त झटपट असे हे मासे पटकन फ्राय होतात आणि चवीला म्हणाल तर खूपच छान असे लागतात. तर असं इथं हे अगदी सोप्या पद्धतीने वामचं कालवण आणि फ्राय तयार आहे. आजचा बेत तर एकदम जबरदस्त झाला होता. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहाल.